आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या बेस्टची राज्य सरकारकडे मदतीसाठी धाव पाहायला मिळते। बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र पाठवलेलं आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी आणि इतर देयकं देण्याची सध्या त्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यामुळे विशेष निधी आपल्याला द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। 18,000हून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांचा सुमारे 1,502 कोटी रुपये थकीत असल्याचा दावा सुद्धा केला गेला आहे। बेस्टची आर्थिक तूट 7,322 कोटी रुपयांवर आहे। निधी अभावी निवृत्त कर्मचाऱ्यांची देयकं रखडलेली आहेत। राज्य सरकारनं अनुदान दिल्यास कर्मचाऱ्यांची थकीत देयकं देणं शक्य होणार असल्याचा दावा सुद्धा करण्यात आलेला आहे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, आपण पाहतोय आता बेस्टनं सरकारकडे, राज्य सरकारकडे मदतीसाठी धाव घेतली आहे। बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव ज्या शिवसेनेच्या बेस्ट समिती अध्यक्ष आहेत, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून आपली व्यथा कळवलेली आहे की निवृत्त कर्मचाऱ्यांचं ग्रॅज्युटी आणि इतर देयक द्यायला बेस्टकडे आता पैसा शिल्लक नाहीये। त्याच्यामुळे जवळपास 18,000हून अधिक जे रिटायर्ड कर्मचारी आहेत त्यांची जर देयकं द्यायची असतील तर बेस्टला निधीची गरज आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने जे थकीत अनुदान आहे ते दिलं तर कदाचित ही देयकं देणं शक्य होईल। गेल्या अनेक दिवसांपासून बेस्टची जी परिस्थिती आहे ती सतत आर्थिक परिस्थिती ही खालावत जाताना आपल्याला बघायला मिळते आणि म्हणूनच राज्य सरकारच्या अनुदानाशिवाय बेस्टला तरणोपाय नाही अशा पद्धतीचे चित्र सध्याच्या घडीला बेस्ट समितीत दिसतं आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर राज्य सरकारने हे अनुदान दिलं तर बेस्ट समितीच्या बेस्टमध्ये काम केलेले जे निवृत्त कर्मचारी आहेत त्यांची देणी शक्य होतील असं तृष्णा विश्वासरावांनी म्हटलंय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।